हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावं आयुष्य तुमचे. सुख समृद्धी नांदो तुमच्या दारी, हेच मागणे ईश्वराकडे आमचे. अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा आपणा सर्वांना मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींना. मित्रांनो, उद्या दिनांक 10 मे 2024 अर्थात अक्षय तृतीयाचा हा महत्त्वाचा सण उद्या आहे. शालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, वैशाख मास आणि या वैशाख मासात येणारी ही तृतीया शुक्ल पक्षातली तिथी ज्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो आणि ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो मित्रांनो. कारण वर्षभरातला आपल्या हिंदू सनातन धर्म जो आहे, या धर्मातील हा एकमेव दिवस असा आहे किंवा सण आहे की या सणाचं महत्त्व जे काही असं काही आहे की जे आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभाशुभ कर्म करणार आहोत त्याचे अक्षय फळ आपल्याला पूर्ण वर्षभर मिळत राहते मित्रांनो. तेव्हा या अक्षय तृतीयानिमित्त नेमकी आपण पूजा काय करायची आहे हे मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अक्षय तृतीयेसंबंधी महत्त्वाची नेमकी पूजा काय आहे ती समजावून सांगत आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा कृतयुगाचा आरंभ दिवस आहे, म्हणून या तिथीला युगादी तिथी असे म्हटले आहे. मित्रांनो, आपल्या घरी वा तीर्थक्षेत्री आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म विधिवत योग्य पंडितामार्फत पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे आपल्याला करता येते. जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावे मित्रांनो. कारण अक्षय तृतीया म्हटलं की हा पितरांचा सण आहे आणि पितरच अशी देवता आहे की जे आपल्या जवळची आहे. आपण त्यांचे पूर्वज आहोत, ते आपले पूर्वज आहेत. म्हणजे हे जे काही नातं आहे मित्रांनो, हे नातं आपल्या रक्ताचं नातं एकमेकाशी जुळलेलं आहे. तर आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या पुढील पिढीचं हे चांगलंच इच्छित असतात मित्रांनो. ते वाईट कधी इच्छित नाही. पण आपण त्यांचे श्राद्ध कर्म जर ज्या ज्यावेळी वर्षभरामध्ये येते शास्त्रमान्य असेल ते आपण जर विधिवत केले तर ते तृप्त होतात, खुश होतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात मित्रांनो. अन्यथा आपल्याला शिव्याशाप देण्याची ताकद पण त्यांच्यामध्ये आहे मित्रांनो. आपल्या जीवनातील सुख सगळं हिरावून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आपले पितर आहेत ते. नंतर मग देवता जे आहेत ते देवता, कारण देवता हे सहजासहजी प्रसन्न होत नाही जेवढे पितर होतात. कारण पितरांना फक्त त्यांचे श्राद्ध कर्म हवे असते, बाकी काही नको असते. पण देवतांना तसं काही नसतं. सर्व काही संसार नाते संबंध सगळं सोडून त्यांना पूर्ण आपण अर्पण व्हायला हवं. समर्पण भाव त्या ठिकाणी असायला हवा, श्रद्धा असायला हवी, तरच देवता आपल्यावर प्रसन्न होतात. हे मागील इतिहास यावरून आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो. धार्मिक इतिहास पहा, कोणाकोणाला देवता प्रसन्न झाले आहेत, कोणत्या रूपात प्रसन्न झाले आहेत, साक्षात्कार कोणाला झालेला आहे. प्रत्यक्ष देवता आपल्यासमोर हजर व्हायला हवी, त्याला आपण म्हणतो प्रसन्न. मला स्वप्नदृष्टांत पडला वगैरे असे हे काही हे योगायुग असतात, ते काही त्याचं काही खरं नसतं मित्रांनो. अनेक संत साधू संतही सामान्य जन नाही तर साधू संत देखील असेच म्हणतात की मला दृष्टांत झाला, स्वप्नात मला दृष्टांत दिला. असं काही नसतं मित्रांनो. हा योगायोग असतो किंवा एक भास असतो
की आपण जे काही करतो ना, आपल्या मनात एकच इच्छा असते की देवता आपल्या समोर प्रसन्न व्हावे. पण ज्यावेळेस ते प्रत्यक्ष आपल्यासमोर उभी असते, आपल्याला वरदान मागायला सांगते आणि प्रसन्न आहे असे म्हणते, वरदान मागायला सांगते, त्यावेळी आपण ते खरं समजावं. असा इतिहास आपण उघडून पहा. त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या मार्गाने त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे देव ईश्वराला ते आपल्याला कळेल मित्रांनो. तर मित्रांनो, पहिलं कर्म मी आपल्याला सांगितलं की आपण घरी किंवा तीर्थक्षेत्री आपल्या पितरांचे श्राद्धकर्म विधिवत योग्य पंडितामार्फत, असं नाही की स्वतःच आपलं काहीतरी करायचं, तसं याला काही अर्थ राहत नाही मित्रांनो. हा ब्राह्मण देवतेला अधिकार दिलेला आहे, तो ते ब्राह्मण देवतांनीच ते करायचं आणि त्यांच्या थ्रू केलं गेलेलंच हे जे काही कर्मकांड आहे तेच ईश्वराला पितरांना प्राप्त होतं मित्रांनो, इतर काही प्राप्त होत नाही. म्हणून दुःख आपल्याला भोगावं लागतं. आपल्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण हे मुख्य कारण आहे मित्रांनो, की आपण ब्राह्मण देवतेचा तिरस्कार करतो मित्रांनो हमेशा. असं नको मित्रांनो, कारण आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे ब्राह्मण देवता हे ईश्वराचं मुख आहे. त्यांच्या तोंडून जे शब्द बोलले जातील ते आपल्याला प्रत्यक्ष रूपात जीवनात भोगावे लागते मित्रांनो. तर असे हे पितरांचे श्राद्धकर्म आपण तीर्थक्षेत्र आपल्या घरी करू शकता मित्रांनो. हे एक पहिलं कर्म आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे मित्रांनो. आता जर आपल्याला ब्राह्मण देवता आपल्या घरी पण येत नसतील तर आपण हे कर्मकांड नाही करू शकणार. आता घरी देखील मी आपल्याला पितरांची पूजा कशी करायची ते सांगणार आहे, पण त्यासाठी पण पंडित हवा. तो कशाला हवा हे आता पुढे मी सांगतो. आपल्या घरी दुपारी 2 ते 4 अर्थात अपराह्न काळी दिवसाच्या 4थ्या भागामध्ये 5 भाग केल्यानंतर या वेळेत आपल्या पितरांची पूजा करायची आहे. आपल्याला माहिती अक्षय तृतीया आहे म्हणून कधीही पूजा करायची, सकाळी 10 वाजता, 8 वाजता, 12 वाजता असं नाही चालत नाही. पितरांचा जो वेळ आहे तो वेळ जो आहे तो अपराह्न काळाचा आहे मित्रांनो. कुठल्याही श्राद्धकर्म, कुठल्याही पितरासंबंधी जे काही आपण कर्मकांड करतो हे अपराह्न काळामध्येच केलं गेलं तरच ते पितरांना प्राप्त होतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं मित्रांनो. हे पक्के लक्षात ठेवा मित्रांनो. हे विसरतो आपण. शास्त्र काय सांगते, शास्त्रविध कर्मकांड काय आहे हे आपण विसरतो आणि जरी आपल्या लक्षात आले तर ते आपण करत नाही, कारण आपल्याला ते जमत नाही तर करू नका मित्रांनो, कारण त्याला करण्यात काही अर्थही राहत नाही मित्रांनो. तुम्हाला कोण सांगतं करायला, करू नका. वेळेत केलेलं कर्मकांड जे असतं तेच फक्त प्राप्त होतं संबंधित देवतांना, पितरांना. आता आपल्या घरी पूजा कशी करायची, तर आपल्या देवघराच्या बाजूला नाही, आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये जागा स्वच्छ करून, रांगोळी वगैरे काढण्याची गरज नाही. खाली काढले एखादं स्वस्तिक वगैरे तर ठीक आहे, पण जास्त पाटाच्या भोवती काढायची नाही. जागा स्वच्छ करून त्यावर रांगोळी स्वस्तिक काढा, त्यावर तो पाट ठेवा आणि त्या पाटावर आपल्याला स्वच्छ वस्त्र अंथरायचं, नवीन कोरं, सफेद रंगाचं, पांढऱ्या रंगाचं. यावर धान्याच्या 3 राशी मांडायच्या आहेत. एका राशीवर केळी ठेवायच्या आहेत. केळी जास्तीत जास्त 2-3, खूप झालं तर अर्धा डझन, पण जास्त ठेवायच्या नाही. दुसऱ्या राशीवर मोठा मातीचा घट, मोठा म्हणजे फार मोठा नाही, पिण्याच्या पाण्यासारखा छोटा, आपला छोटा माठ ठेवायचा आणि काळ्या रंगाचा ठेवायचा, लाल रंगाचा नाही. पितरांना आपण जे काही देणार आहोत, करणार आहोत कर्मकांड, ते लाल माठाचं नाही, काळ्या माठाचं. तर दुसऱ्या राशीवर मोठा मातीचा घट ठेवा, आकाराने मोठा, छोट्यापेक्षा. आणि तिसरे राशीवर छोटा मातीचा घट ठेवायचा आहे. यांना सफेद रंगाचे कंठसूत्र बांधायचे, हे लक्षात घ्या. मोठ्या घटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यात तांदूळ टाकायचा आहे. यांचं प्रमाण बघून आपल्याला तो भरायचा आहे. छोट्या घटामध्ये पाणी टाकून काळे तीळ टाकायचे, पांढरे तीळ नाही. पितरांना आपण हे करतो, पितृ कर्मकांड करत आहोत, तर काळे तीळ या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे, तर काळे तीळ टाकायचे. मोठा घट त्रिमूर्तीसाठी अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपासाठी हा मोठा घट आहे. आणि छोटा घट आपण जो काही पूजा करणार आहोत तो पितरांसाठी आहे. तसेच केळी हे गुरुदेवतेसाठी आहे, बृहस्पतीसाठी आहे मित्र, कारण त्यांची पूजा केल्याशिवाय आपल्याला हे कर्मकांड अपूर्ण राहणार आपले. तर या वेळेचा संकल्प सोडून यांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. तर पंचोपचार पूजा करताना संकल्प आपल्याला सोडावा लागणार. जर आपल्याकडे पंचांग नसेल
तर मोबाईलमध्ये माझ्या धर्मकरम चॅनलवर जाऊन, यूट्यूबवर धर्मकरम चॅनलमध्ये जाऊन आपण रोजचे पंचांग, आजचे पंचांग जे आहे, जर मराठी कळत नसेल तर आपण हिंदी भाषेतला आज का पंचांग हे आपण पाहून त्याप्रमाणे आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे. कारण मी जो संकल्प दिलेला आहे अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये तो त्या वेळेपुरता आहे, त्याला वेळेचं बंधन आहे, पण तो वेळ संपल्यानंतर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी मी तो 2 ते 4 या वेळेचा संकल्प देत नाही आहे, तो आपण मुद्दामहून व्हिडिओमध्ये पाहून आपल्याला तो सोडायचा आहे. पंचांग असेल तर उत्तम मित्रांनो, आणि ते आपल्याला कळायला हवं. तर अशी पूजा ही मांडायची आहे आणि या ठिकाणी महानैवेद्य विधिवत आपल्याला दाखवायचं आहे गायत्री मंत्राने. आणि हे सर्व जे आहे ब्राह्मण देवतेला विधिवत दान करायचं आहे पूजा संपल्यानंतर. आता ब्राह्मण देवतेची देखील आपण पंचोपचार पूजा करायची आहे, त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग हे सगळं दान आपल्याला करायचं आहे मित्रांनो. त्यांना सांगायचं की हे अक्षय तृतीयेनिमित्त दान आहे, ते आपण मंत्र बोलून स्वीकार करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. यानंतर आणखी एक कर्म आपल्याला करण्यासारखं आहे मित्रांनो, मंत्र जप. मग ते गणेशाचा मंत्र असो, कुळदेवतेचा असो, गुरुचा असो, इष्टदेवतेचा असो किंवा पितरांचा असो, हे मंत्र सर्व आपल्याला म्हणायचे आहेत 5-5 मिनिटे आणि त्यांचं हवन आपल्याला करायचं आहे. मंत्रजप करा आधी, नंतर मग हवन करा. छोटंसं हवन, हवनाला काही लागत नाही मित्र. समिधा, कोळसा, गोवऱ्या, काही जे काय मिळेल ते कागदाचे गोळे असले तरी चालतील आणि एका वाटीमध्ये तूप घ्या आणि त्या तुपाने आहुती द्यायचे. त्याच्यात आपल्याला काही टाकायचं नाही. पितरांच्या वेळेला कराल त्यावेळेला काळे तीळ टाकले तर हरकत नाही, पण शक्यतो नाही टाकायचे. नुसत्या तुपाने आहुत्या द्यायच्यात आपल्याला. ओम गण गणपते नमः स्वाहा, ओम गण गणपते नमः स्वाहा असं म्हटलं तरी झालं. त्याचप्रमाणे कुळदेवताचा, कुळदेवी आणि कुळदेवता, पुरुष देवता आणि स्त्री देवता हे दोघांचाही आपल्याला मंत्र जप करायचे. इष्टदेवतेचा मंत्र आणि गुरुचा मंत्र. दीक्षा गुरु मंत्र असेल तर आपल्याला हवन करता येणार नाही. उघड मंत्र असेल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा उघड मंत्र आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी उघड मंत्र आहे. हे तुम्ही हवनासाठी घेऊ शकता मित्रांनो. आणि हेही आपल्याला पितरांचा फक्त दक्षिणेकडे तोंड करून म्हणायचं आहे आणि हवन करायचं आहे. बाकी मंत्र आपल्याला पूर्वेकडे तोंड करून, त्याच जागेवर पूर्वेकडे तोंड करून आपल्याला म्हणायचं आहे. यावेळी पितरांचा ज्या वेळेला करायला आपण ही पूजा कराल त्यावेळेला आपले जानवे जे आहे ते अपसव्य करायचे मित्रांनो, हे लक्षात घ्या. उजव्या खांद्यावरून ते डाव्या बाजूला सोडायचे आहे. आणि पितरांचं कर्म झाल्यानंतर परत आपलं नेहमीप्रमाणे पूर्वीप्रमाणे जानवं आपल्याला डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला सोडायचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर मंत्र जप, दान धर्म आपल्याला यथाशक्ती जे काही दान धर्म करता येईल. वस्त्र, यामध्ये अन्न पहिलं येतं. अन्न, वस्त्र. आता अन्न म्हटलं तर ब्राह्मण देवता काय घेणार आहात हे विचारा त्यांना. दूध घेणार आहात, चहा घेणार आहात, फळं घेणार आहात का जेवण करणार आहात हे विचारून त्यांना त्यांच्या पद्धतीने द्या. हे अन्न झालं. नसेलच काही तर मग पेढे स्वीकारतात ते, किंवा केळी तर आपण दान करणारच आहोत. आणि यानंतर जानवे जोड आणि त्यांना वस्त्र म्हणून सोहळे वगैरे किंवा मग टावेल टोपी वगैरे दिले तरी चालतं. जर आपण यामध्ये कंजूसपणा थोडासा असेल तर आपण टावेल टोपीवर घ्यायचं. आणि आपण सढळ मनाने, मोकळ्या मनाने, स्वच्छ मनाने जर निष्काम सेवा ब्राह्मण देवतेची करत असाल तर सोहळे, उपरणे हे त्यांना दान करायचं आहे मित्रांनो. आणि होमचं मी सांगितलं, मंत्रजप, दान आणि हवन या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. असे कर्मकांड मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी, असे कर्मकांड अक्षय व पुण्यकारक ठरते. तसेच आपले पितर व संबंधित देवता, ब्राह्मण देवता तृप्त होतात आणि आपले योग्य असे मनोरथ पूर्ण करतात, पूर्ण होतात. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अक्षय तृतीये संबंधीचा
व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. परत एकदा आपल्याला अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. हरिओम शिवा महादेवा.